रयत शिक्षण संस्था's रयत ऑनलाइन स्कूल एजुकेशन प्रोजेक्ट 2021-22 means ROSE project, standard 12th commerce, in bookkeeping and accountancy. We learn today second chapter, accounts of not for profit concerns. In this chapter, exercise problem number 7, we will learn first from the following transactions of receipt and payments account of Pavanputra Hanuman Vyayamshala Parbhani and the adjustments given, you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. इथे रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे, आपण ते पहिल्यांदा रीड करून घेऊया. रिसीट अँड पेमेंट अकाउंट for the year ended 31st March 2019. Payment by salary 6,000, by entertainment expenses 2,480, by sundry expenses 1,300, by electricity charges 1,200, by rent 700, by investment 15,000, by printing and stationery 800, by postage 3,200, by fixed deposit 3,900, by balance carried down, cash in hand 830, cash at bank 6,000, outer total 6,830. आता receipt side, to balance brought down, cash in hand 5,000, to subscriptions 2018-19 18,000, 2019-20 410, outer la 18,410, to donation 6,000, to receipt from entertainment 5,400, to interest 400, to entrance fees 6,200, total 41,410. याचबरोबर आपल्याला काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, आपण त्या रीड करून घेऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, देर आर 500 मेंबर्स पेइंग एन ॲन्युअल सबस्क्रिप्शन्स ऑफ ₹50 each. सेकंड, आउटस्टँडिंग सॅलरी ऑज ₹1,200. थर्ड, the asset on 1st April 2018 were as follows: building rupees 50,000, furniture rupees 15,000. Fourth adjustment, provide depreciation on building and furniture at 5% and 10% respectively. Fifth one, 50% entrance fee is to be capitalized. Sixth adjustment, interest on investment at 5% per annum has accrued for 6 months. Seventh and last, capital fund rupees 70,000 on 1st April 2018. ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत, आपण वाचून घेतल्यात. आता त्या ज्या आयटमला ॲडजस्टमेंट आहेत त्याला आपण टिक मार्क करूया. पहिली ॲडजस्टमेंट आहे पहा इथे, बाय सॅलरी, सॅलरीला ॲडजस्टमेंट आहे म्हणून टिक मार्क केली. बाय इन्व्हेस्टमेंट 15,000, यालाही ॲडजस्टमेंट आहे, टिक मार्क केली आहे. इकडे रिसिप्ट साईडला आता टू सबस्क्रिप्शनला ॲडजस्टमेंट असल्यामुळे टिक मार्क केली. आणि शेवटी टू एंट्रन्स फी 6,200, यालाही ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याला टिक मार्क केली. अशा प्रकारे आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचून घेतला, नंतर ॲडजस्टमेंट वाचल्या, नंतर ज्या ॲडजस्टमेंट आहे ज्या आयटमला त्याला आपण टिक मार्क करून घेतल्या. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला लागेल पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करावं लागेल. ते आपण तयार केलं आहे पहा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019, एक्सपेंडिचर अमाऊंट, इन्कम अमाऊंट हे आपण तयार करून घेतलं आहे. नंतर आहे बॅलन्स शीट, लायबिलिटीज अँड ॲसेट. आता ह्या बॅलन्स शीट तयार केले पहा. ॲज ऑन 31st March 2019, लायबिलिटी अमाऊंट, असेट अमाऊंट. आता आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सोडवायला सुरुवात करूया. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे, त्याच्यामधील आपण पहिल्यांदा पेमेंट साईडचे जे आयटम्स आहेत ते आपण ट्रान्सफर करून घेऊया.
पहा, पहिल्यांदा आहे बाय सॅलरी. सॅलरीला ॲडजस्टमेंट आहे. आपण सॅलरी हे आपले पेमेंट साईडला दिलेलं आहे. सॅलरी केली म्हणजे आपलं एक्सपेंडिचर झालेलं आहे, तो आपण एक्सपेंडिचर साईडला ॲड करूया. टू सॅलरी, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीज. त्याला ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याची अमाऊंट 6000 इनर साईडला लिहिलेली आहे. पुढे आहे टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2480, हे सुद्धा एक्सपेंडिचर आहेत. पुढे टू रेंट एक्सपेंडिचर आहेत, त्याची अमाऊंट 700. पुढे टू सन्ड्री एक्सपेन्सेस, हे सुद्धा एक्सपेंडिचर आहेत 1300. पुढे टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाऊंट आहे 1200. पुढे इथे इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे. मग असेटला ते बॅलन्स शीट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण इन्व्हेस्टमेंट लिहून घेतलेले आहे. तिथे 15000, याला ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण त्याची अमाऊंट इनर साईडला लिहिलेली आहे. पुढे आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे आपलं एक्सपेंडिचर आहे, आपला खर्च आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला लिहिलेली आहे. अमाऊंट आहे 800. टू पोस्टेज अमाऊंट ही सुद्धा आपले एक्सपेंडिचर आहेत, एक्सपेंडिचर साईडला घेतलं आहे. पोस्टेजची अमाऊंट आहे 3200. अशा प्रकारे आपण त्याच्या पुढची अमाऊंट आहे, पुढचा आयटम आहे फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट हे आपलं असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलेलं आहे. फिक्स्ड डिपॉझिट अमाऊंट 3900. त्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड हे आपले असेट आहे म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलेले आहे 830. पुढे कॅश ॲट बँक 6000, टोटल 6830. अशा प्रकारे आपण पेमेंट साईड जी आहे ती आपण पोस्ट करून घेतली. पेमेंट साईडचे सर्व आयटम आपण पोस्ट करून घेतले. पुढे आहे रिसिट साईड. आता रिसिट साईडचे आपल्याला आयटम ट्रान्सफर करावे लागतील. इथे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड 5000 दिलेले आहे. हे आपला ओपनिंग बॅलन्स आहे. गेल्या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स हा पाठीमागच्या वर्षाचा असतो, तो या आत्ता प्रॉब्लेम सोडवताना कुठेही वापरायचा नाही. म्हणून आपण हा कॅश इन हँडचा जो 5000 बॅलन्स आहे तो प्रॉब्लेम सोडवताना घेणार नाही आहोत. पुढे आहे टू सबस्क्रिप्शन, हे आपले इन्कम आहे म्हणून आपण इन्कम साईडला लिहा बाय सबस्क्रिप्शन ₹18,000. हे ट्रान्सफर करून घेतलं. त्यानंतर आहे बाय डोनेशन, हे सुद्धा आपलं इन्कम आहे, त्याची अमाऊंट 6000. त्यानंतर बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट, आपल्याला एंटरटेनमेंट करून आपल्याला इन्कम भेटलेला आहे म्हणून इन्कम आहे, त्याची अमाऊंट आहे 5400. नंतर आहे बाय इंटरेस्ट 400. त्या बाय एंट्रन्स फीला ॲडजस्टमेंट आहे पण 6200 इनरला लिहिलेलं आहे. एंट्रन्स फीतून आपल्याला इन्कम मिळतं म्हणून इन्कम साईडला लिहिलेलं आहे. आता सगळे आयटम ट्रान्सफर झाले. आता आपण पाहूया ॲडजस्टमेंट. फर्स्ट ॲडजस्टमेंट पहा, देर आर 500 मेंबर्स पेईंग ॲन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. 500 मेंबर्सने ॲन्युअल सबस्क्रिप्शन दिलेलं आहे 50 ईच प्रमाणे. आता आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. पहा, टोटल सबस्क्रिप्शन किती आहे? टोटल सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर 500 मेंबर्स इंटू 50 ईच इक्वल टू 25,000. 500 मेंबर्सप्रमाणे 50 रुपीज दिलेले प्रत्येकाने, तर 25,000 होतात. म्हणजे करंट इयरचं सबस्क्रिप्शन झालं 25,000. बट ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन रिसिव्ड ओनली 18,000. म्हणजे 25,000 मिळायचे होते, मिळाले किती? ओनली 18,000. म्हणजे 7,000चा काय झाला? रिमेनिंग राहिले. म्हणजे तो झाला डिफरन्स. 7,000 हा डिफरन्स झाला. हा जो डिफरन्स झाला तो येणं आहे म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. हे आपलं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. म्हणजे आपल्या इन्कममध्ये आपल्याला ते ॲड करावं लागेल. म्हणजे इन्कममध्ये जे सबस्क्रिप्शन लिहिलेलं आहे तिथे ॲड करायला लागेल आणि नंतर ते बॅलन्स शीटला दुसरा इफेक्ट 7,000 हा डिफरन्स आलेला आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हा पहिल्यांदा इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला आपल्याला ॲड करावं लागेल आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवावं लागेल. चला आपण लिहून घेऊया. आता हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे, तिथे आपण बाय सबस्क्रिप्शन 18,000 आपण ते लिहिलं होतं. त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर किती? 7,000 आहे. आउटरला अमाऊंट येते 25,000. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट होतो
आता इथे बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटला आपण लिहितो आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर 7000, कारण आपलं ते इन्कम आहे. अशा प्रकारे आपण दुसरा इफेक्ट दिला. त्यानंतर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, जे आपल्याला रिसिट अँड पेमेंट साईडमध्ये ॲडव्हान्स म्हणून दिलं तर 410 रुपये, तो आपली लायबिलिटी आहे म्हणून आपण ते लायबिलिटी साईडला लिहून घेतलं. अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली. सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1200. आउटस्टँडिंग सॅलरी किती आहे आपली 1200. जे इथे आउटस्टँडिंग आहे म्हणजे आउटस्टँडिंग आपण ॲड करतो. आता ॲडजस्टमेंटला पहा, इथे सॅलरी आहे 6000 इन्कम अँड एक्सपेंडिचरला, आपण त्याच्यामध्ये लिहिले ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1200 आणि आउटरला आलेले आहे 7200. हा झाला पहिला इफेक्ट. त्यानंतर दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग असेल तर आपण ते लायबिलिटीला लिहितो आउटस्टँडिंग सॅलरी 1200. अशा प्रकारे दुसरी ॲडजस्टमेंट ही क्लिअर झाली. आता तिसरी ॲडजस्टमेंट, The asset on 1st April 2018 were as follows: building ₹50,000, furniture ₹15,000. इथे आपल्याला फक्त असेट्स दिलेले आहेत. ह्या असेट आपल्याला ट्रान्सफर करून बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर करायचे आहेत. इथे आपल्याला कुठलंही कॅल्क्युलेशन सांगितलेलं नाही आहे. म्हणजे काय करावं लागेल, इथे बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला पहा, आपण लिहिले बिल्डिंग 50,000, आपण इनरला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लिहिले फर्निचरची अमाऊंट आहे 15,000. ह्या दोन्ही असेट्स आपण इनर साईडला लिहिलेल्या आहेत, कारण पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये त्याच्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितलं, डेप्रिशिएशनचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. अशा प्रकारे तिसरी ॲडजस्टमेंट आपली क्लिअर झाली. पुढची, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. इथे बिल्डिंगचं डेप्रिशिएशन दिलं आहे 5%. आता आपण कॅल्क्युलेशन करूया डेप्रिशिएशनचं. बिल्डिंग ₹50,000, बिल्डिंगची अमाऊंट आहे 50,000, त्याच्यावरती 5% डेप्रिशिएशन. 50,000 × 5/100 = 2500. म्हणजे बिल्डिंगचं डेप्रिशिएशन आलं 2500. हे आहे त्या बिल्डिंगच्या अमाऊंटमधून आपल्याला ते लेस करावं लागेल. लेस केल्यानंतर आपल्याला त्याचा इफेक्ट द्यावा लागेल. आता हे बिल्डिंगचं डेप्रिशिएशन काढलं, आता आपल्याला फर्निचरचं अशाच प्रकारे डेप्रिशिएशन काढायला लागेल. पण पहिल्यांदा बिल्डिंगचं डेप्रिशिएशन पहा, लेस डेप्रिशिएशन ॲट 5% किती आलं आहे 2500, ते आपण लेस करून घेऊया. आता आउटरला आहे 47,500. हा झाला पहिला इफेक्ट. असंच आपण आता फर्निचरचं डेप्रिशिएशन काढूया. फर्निचरचं डेप्रिशिएशन आहे फर्निचर ॲट 10% रिस्पेक्टिव्हली. आता बिल्डिंगचं काढलं तसं फर्निचर = 15,000 × 10 / 100 = 1500. म्हणजे फर्निचरचं डेप्रिशिएशन किती आलं 1500 आलं. मग हे 1500 आलेलं आहे ते 15,000मधून आपल्याला लेस करावं लागेल. म्हणजे आता आपण डेप्रिशिएशन, आता इथं असेट साईड आहे, असेट साईडला फर्निचर आहे 15,000, त्याच्यामध्ये लेस डेप्रिशिएशन 10% 1500 आउटरला आली 13,500. अशा प्रकारे असेटवरती आपण डेप्रिशिएशन काढलं आणि आपण ते लेसही करून घेतलं. आता त्याचा दुसरा इफेक्ट जातो इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला. पहा, आपण एक्सपेंडिचर साईडला डेप्रिशिएशन हे आपलं एक्सपेंडिचर आहे, आपला खर्च आहे, म्हणून एक्सपेंडिचर साईडला टू डेप्रिशिएशन, पहिलं बिल्डिंगची अमाऊंट आहे 2500 आणि फर्निचरची आहे 1500. अशी दोन्हीची टोटल करून आउटरला घेतली 4000. अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंटसुद्धा कंप्लीट झाली. ॲडजस्टमेंट आहे पाचवी ॲडजस्टमेंट, 50% एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज. 50% एंट्रन्स फी त्यांनी कॅपिटलाइज केलेली आहे. एंट्रन्स फी हे आपलं इन्कम असतं, पूर्णपणे एंट्रन्स फी आल्यानंतर ती कॅपिटलाइज केली जाते. इथे फक्त 50% एंट्रन्स फी कॅपिटलाइज केली. आता त्याच्यावर आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. एंट्रन्स फीची अमाऊंट आहे 6,200. 6,200वरती 50% काढावे लागेल. म्हणजे काय करायचं, 6,200 / 2 = 3,100. म्हणजे
एंट्रन्स फी किती आली 50% 3100 ही 6200 जी आहे त्यातून ही लेस करून आउटरला बाकी लिहायची आहे आणि बाकी कॅपिटल फंडमध्ये ॲड करावे लागेल. याचे दोन इफेक्ट येतील. एंट्रन्स फी आपण इन्कम साईडला लिहिलेली आहे म्हणजे इन्कम साईडच्या एंट्रन्स फीतून ती 50% लेस करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ती कॅपिटल फंडमध्ये ॲड करावी लागेल. आता पहिल्यांदा पहा इन्कम साईडला आपण लिहिलेले आहे बाय एंट्रन्स फी 6200 त्याच्यामध्ये आपल्याला ते ॲडजस्टमेंट दाखवावी लागेल. लेस 50% कॅपिटलाइज केलेलं आहे त्यांनी. मग 50% किती आहे 3100 आउटरला 3100 आलेले आहे. आता हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट पहा बॅलन्स शीटच्या. आता हे बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटचा इथे लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड येतो. कॅपिटल फंडमध्ये आपण एंट्रन्स फी 50% ॲड करावी लागते. इथे कॅपिटल फंड अजून आपण लिहिलेलं नाही आहे परंतु लायबिलिटी साईडला आपण 50% एंट्रन्स फी आपण लिहून घेऊया. इथे 3100 अशा प्रकारे हे ॲडजस्टमेंटचे सुद्धा दोन इफेक्ट झाले. पुढे आता 6वी ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्रूड फॉर 6 months. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरती 5% आपल्याला इंटरेस्ट काढायला सांगितलेला आहे फॉर 6 months. आपल्याला ते कॅल्क्युलेशन करून घेऊया. आता इन्व्हेस्टमेंट किती आहे 15,000 वरती 5%. आता कॅल्क्युलेशन पहा 15,000 × 5 डिवायडेड बाय 100 = 750 म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरती 5% इंटरेस्ट किती आलं 750 आलेलं. हे झालं 12 months. आता आपल्याला फक्त 6 months पाहिजे. फॉर 6 months किती येईल 750 × 6 डिवायडेड बाय 12 = 375 म्हणजे आपल्याला 6 months फक्त 375 इंटरेस्ट मिळालेला. इन्व्हेस्टमेंट कुठे आहे बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटमध्ये इंटरेस्ट ॲड करावं लागेल आणि हे इन्कम आहे म्हणून आपण त्याचा दुसरा इफेक्ट जाईल इन्कम साईडला तो लिहावं लागेल. इन्व्हेस्टमेंट दिलेलं आहे 15,000 त्याच्यामध्ये ॲड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती 6 महिन्याचं आहे 375 आउटरला 15,375 हा एक इफेक्ट झाला. ही ते एकूण इन्व्हेस्टमेंट झाली 15,375. आता त्याचा दुसरा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडला आपलं इन्कम आहे म्हणून लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किती आलेलं आहे 375. अशा प्रकारे आपण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचे सुद्धा दोन इफेक्ट झाले. आता शेवटची आणि लास्टची ॲडजस्टमेंट कॅपिटल फंड ₹70,000 ऑन 1 एप्रिल 2018. कॅपिटल फंड दिलेला आहे 1/4/2018चा किती 70,000 दिलेला आहे. कॅपिटल फंड हा नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहिला जातो. आपण तो लिहून घेऊया. इथे ही बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड पहा कॅपिटल फंड 70,000 कॅपिटल फंडची 70,000 ही अमाऊंट आहे ती आपण इनर साईडला लिहिलेली आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला एंट्रन्स फी आणि सरप्लस जे येईल ते आपल्याला तिथं ॲड करावं लागेल म्हणून तिथे इनर साईडला लिहिली आहे. आता आपल्याला काय आत्ता सगळे ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करावं लागेल. मग हे करण्यासाठी काय करायचं आहे जे पहिल्यांदा हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे त्याच्या इनर साईडला ज्या अमाऊंट आहे त्याची टोटल बाहेर घ्यायची राहिलेली आहे का हे एकदा चेक करावं लागेल. एकदा चेक करून घेऊया. कुठलीही अमाऊंट इथे बाहेर राहिलेली नाही आतमध्ये राहिलेली नाही आहे. सगळे अमाऊंट आपण व्यवस्थितपणे टोटल करून बाहेर घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्या क्लोज करायच्या आहेत. इथे एक्सपेंडिचर आणि इन्कम साईड या दोन्हीची टोटल आपल्याला करावी लागेल. तर पहिल्यांदा टोटल केलं आणि जे अमाऊंट येईल ते आपण सरप्लसला लिहितो. आता इथे पहा जी 40,275 ही टोटल येते दोन्हीकडची. आता इकडे जर पाहिलं इन्कम साईडची टोटल येते 40,275 परंतु एक्सपेंडिचरची अमाऊंट ही कमी येते. मग ही कमी येत असल्यामुळे आपल्याला जो डिफरन्स येतो त्याला तो एक्सपेंडिचर साईडचा हा डिफरन्स हा कमी आहे म्हणून तो आता जो डिफरन्स आला त्याला आपण सरप्लस म्हणूया. सरप्लस हा डिफरन्स येतो 19,395 एवढा येतो त्याला आपण सरप्लस असं म्हणतो. आता हा सरप्लस जो आलेला आहे तो इथे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज झालेला आहे परंतु ही सरप्लसची अमाऊंट जी आहे ते आपण कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो. आता इथे पहा बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटचा कॅपिटल फंड तिथे आपण ॲड सरप्लस किती 19,395 एवढी अमाऊंट आली. त्याच्यामध्ये आपण ॲड 50% एंट्रन्स फी 3,100 ॲड केली आणि
आउटरला अमाऊंट आली 92,495. अशा प्रकारे कॅपिटल फंडची टोटल अमाऊंट आपल्याला मिळाली. आता आपल्या करत असताना इथे दोन्ही साईडची टोटल आलेली आहे 94,105. दोन्ही टोटल इथे सेम आलेले आहेत आणि इथे प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. थँक्यू.